ऋषी आहे. ओव्हर द विकेट बॉलिंग करेल. पहिला चेंडू खोलवरचा आहे. वा, अफलातून यॉर्कर लाईनची डिलिव्हरी आहे आणि हेच कुठेतरी बॉलिंगचं ब्रह्मास्त्र बनलंय. पुन्हा एकदा कामगिरी चांगली आहे. ये भाग्यातून क्या किया. डॉट बॉल येतोय. भाग्याला थंडी लागतीये. यावेळेला मोठा प्रहार फुलटॉस चेंडू होता आणि केवळ एक सिंगल मिळते मनीषला. तुम्ही पाहताय त्याच्याकडे विद्वत चांगलीच आहे. पोटेन्शियल मोठ्या दिशेने धावचीची संधी. इथे मात्र फलंदाज थोडासा खतरा असू शकेल का बघावं लागेल. पंत डिस्कस करतायत. डिसिजन पेंडिंग. पंत डिस्कस. बॅटर्स बाद. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाच नाही हा खेळाडू. धावचीत केलं. संजयचं कौतुक करावं लागेल. त्याचबरोबर चांगली गोलंदाजी. आता थोडीशी दिशा देखील बदलली आहे. दिशा बदलल्यानंतर काय एफर्ट्स असतील बॉलरचे पाहावं लागेल. लेफ्ट हँडर बॅटर्स आहे. रक्षक भागे आणि इथे मात्र अक्षय बाद. धावची खेळाडू. परिस्थिती नाजूक राहिली आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक. धावसंख्या आतापर्यंत एकच झालेली आहे. सुशांत थोडं मागे राहिलाय. ज्या सुशांतला आपण लीड करताना पाहिलंय, त्या सुशांतला ओपन करताना पाहिलंय, तो सुशांत थोडासा मागे राहिलाय. असं नाही की आपण म्हणतो ना की क्लास इज परमनंट अँड फॉर्म इज टेम्पररी. आज तेच असतं हर एक खेळाडूचं. परंतु इन फॉर्म आहे की नाही मला माहित नाही आहे. परंतु हा असा खेळाडू आहे की कोणत्याही क्षणाला अगं डिसिजन जे असेल ना, यावेळी कोणत्याही वेळेला तो मोमेंटम शिफ्ट करू शकतो. हे पोटेन्शियल आहे सुशांतचं. ऋषीचा एक शेवटचा बॉल आहे या षटकातील. बॉलिंग आतापर्यंत चांगलीच केली. बाहेर मारलाय आणि इथे फलंदाज बाद. हा तिसरा धक्का बसलाय. मयुरेश आता येणार. शंकर आहे कॅप्टन स्वतः. गणेश कन्या असूद हा संघ खेळतोय आणि चर्चा आमच्या कॉम्बॉक्स मध्ये देखील होतीये. दोन्ही पर्व जो संघ अगदी अंतिम फेरीसाठी क्वालिफाय होतो, त्या संघाने पहिल्या षटकामध्ये केवळ एकच धाव बनवली आहे. परंतु सर अजून एक षटक बाकी आहे. कारण का मयुरेश असा खेळाडू आहे, तो शेवटच्याच काही चेंडूंमध्ये आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेतो. हा खेळाडू म्हणजे मयुरेश आहे. ओव्हर द विकेट समोर सुशांत मयुरेशची जोडी समोर असेल परशा. पंचांकडे अपील. पंच नकार देत आहे. पहिला चेंडू अगदी आपण बघतोय तर कुठेतरी चेंडू मध्ये व्हेरिएशन, बॉलिंग मध्ये व्हेरिएशन आणलंय. स्लो पद्धतीचा चेंडू होता. थोडासा हवेमध्ये स्विंग करण्याचा प्रयत्न असेल, परंतु तसं नाही. हा चेंडू सरळ टाकलाय. आता केवळ एक सिंगल. वर्षन आतापर्यंत परिपूर्ण थांबवलंय बॅटर्सला. गॉडप्लेची डिलिव्हरी आहे. क्रॉस लाईन. 2 मिळतील. आता 2 धावा मिळतात. धाव संख्या पुढे सरकत असताना 4 वरती पोहोचल्यात. 3चा खेळ अजून देखील नो बॉल होता काय माझावी. थोड एक नो बॉल होता. ओके, थोड्याशा चुका झालेत. असो, आम्ही चेंजेस करतोय. धावसंख्या 5 वरती पोहोचले. यावेळेला मोठा प्रहार केलाय. खणखणी दणदणी स्ट्रोक आहे. 4 धावा तर मिळतात. 9 धावा धावफलकावरती. 2 ओव्हरची मॅच आहे. शेवटच्या 2 चेंडूंचा मात्र खेळ या षटकातील बाकी. मोठे प्रहार केले. संजयच्या साह्याने आपण जर पाहायला गेलं तेवढं मोठं योगदान देता येत नाहीये त्याला. यावेळेला यष्टीरक्षक बघा चतुर ऋषी. डॉट बॉल आलाय.
जर पाहायला गेलं तर मयुरेशला चेंडू खेळायलाच मिळाला नाहीये. धाव संख्या 9 या आकड्यावरती. एक चांगला फटका खेळावा लागेल मॅच जिंकायची असेल तर. समोर जो आपण जर पाहायला गेलं ना, बॉलरला देखील अचूक टप्पा टाकावा लागेल. आणि इथे मिस फील्ड आहे, चौकार आलाय. चौदा धावांचं टार्गेट असेल संजय आणि आमेश जोडी समोर. बॉलर मात्र सुशांत आहे. आम्ही याकडून देखील चांगला क्रिकेट खेळतो. टॅप कडे त्याची स्पेशालिटी राहिली आहे. अगदी उंच उंच टॅप हा खेळतो खेळाडू. ऑफमच्या बाहेर व्हाईट बॉल. पण दोन्ही आज समांतर करतायत आणि ते समांतर करत असताना प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये देखील यावेळेला नो बॉल आहे. चांगली अपॉर्च्युनिटी होती की तुम्ही या चेंडूला सिंगल मध्ये देखील कन्वर्ट करू शकला असतात. ते टॉस करूयात आपण. जेडी बनाम यजमान संघ यांचा आत्मैकी बॅटिंग. पुरुष एकदा नो बॉल आहे. 5 घ्यावे लागतील. चौकार 4+1 5. धाव संख्या 8 वरती. अजून देखील 6 धावांची आवश्यकता आहे. सिंगल मिळते. जेडी ऑन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल. धाव संख्या 9 या आकड्यावरती. निगडीचा संघ अगदी नक्कीच क्रिकेट चांगलं सादर करतोय. आपण पाहायला गेलं तर गेल्या दोन्ही पर्वच्या संघाच्या पण चर्चा सातत्यानं करतोय. आज जर पाहताय तर हा तो संघ आहे जिंकण्यासाठी अजून 4 धावांची आवश्यकता आहे. चांगला पंच केलाय. धाव संख्या 11. तो अजून 3 धावांची रिक्वायरमेंट. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा एक सिंगल आणि त्याचबरोबर मी पाहत आहे तर षटकाचा खेळ समाप्त. धाव संख्या 12. जिंकण्यासाठी 6 मध्ये 2. हा चेंडू 2 धावांची आवश्यकता. जेडी स्पोर्ट्स ऑन द टॉस अँड बॉल फर्स्ट म्हणजे तन्मय तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. राऊंड द विकेट. काय लावणार तू? 5 चेंडू 2 धावांची गरज आहे. रुपया इकडे एक होता आपला. किती होता? 5 मध्ये 2 ची गरज आहे. अजून देखील मॅचचं प्रिडिक्शन लावू शकत नाही. मयूरचा बॉलर मात्र यावेळेला तुम्ही मयूर बघताय. पाहायला गेलं तर केवळ आणि केवळ हा नादाचा मामला आहे. जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ एका धावेची आवश्यकता आहे. कदाचित संजय वननची मॅच मला आठवते अजून. वनन मध्ये ज्या वेळेची मॅच खेळली होती ना संजय, मॅच जिंकलेली आहे.